मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप की नक्कीच मजेत असणार. आज तारीख होती 7 ऑगस्ट आणि मिनिमम दीड महिना झाले पावसाळा सुरू होऊन. रिमझिम पाऊस सुद्धा आता सुरू झालेला होता. 15 दिवस झाले पाऊस बंद होता. पण आज अचानकच दुपारी पाऊस यायला लागला. आज मी करत होते लोणचं, तेही पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये लोणचं कसं घालायचं आणि ते कसं टिकवायचं, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच दिवसापासून लोणचं करायचं होतं, पण आहोंना सुद्धा वेळ भेटत नव्हता. कैऱ्या फोडून आणायला आणि कैऱ्या बाजारातून आणायला. तर आज त्याचा मुहूर्त निघाला. आहोंनी रात्रीच्याच वेळेत कैऱ्या फोडून आणलेल्या होत्या. 2.5 किलोच्या जवळपास ह्या कैऱ्या आहेत, ज्या बाजारामधूनच त्यांनी फोडून आणल्या. त्यानंतर मी घरी आल्यावर चांगलं वॉश करून घेतलं 2 पाण्यानी. तुम्ही जर कैऱ्या घरी आणून स्वच्छ क्लीन केल्या, तर फोडल्यानंतर धुवायची गरज पडत नाही. पण आहोंनी बाजारातून फोडून आणलेल्या होत्या, त्यामुळे मला ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्याच लागल्या. बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा पडेल, की कैऱ्या फोडून आणल्यानंतर धुतल्यावर लोणचं हे आपलं खराब होतं, पण असं होत नाही. दरवर्षीप्रमाणे मी असंच लोणचं करत असते. घरी आल्यावर माझ्या ह्या कैऱ्या मी स्वच्छ क्लीन धुवून घेते. कारण बाजारातच कैऱ्या घेणं आणि बाजारातच फोडून आणणे असंच नेहमी असतं माझं. दरवर्षी मी बाजारातच कैऱ्या घेते आणि तिथेच फोडून घेते. कारण घरी आणायला एवढा वेळ नसतो आणि परत घरून बाजारात न्यायला. परत तिथे जे कैरी कट करून देणारे असतात ते सुद्धा अवेलेबल नसतात. म्हणून बाजारामध्ये ज्यांच्याकडून आपण कैऱ्या घेतो तिथेच ते असे काप करून देत असतात. आपल्याला जशी हवी त्या साईजमध्ये. फक्त कैऱ्या घरी आल्यावर स्वच्छ पाण्यानं धुतल्यानंतर त्याला एकदम कोरडं होईपर्यंत स्वच्छ पुसून घ्यायचं असतं. एवढीच आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याची आणि नंतर फॅनखाली आपल्याला सुकत ठेवावं लागतं. 2.5 किलो माझ्या इथे कैऱ्या आहेत. त्यासाठी मी अर्धा किलो मोहरी घेतलेली आहे पिवळी. त्यासाठी धणे 25 ग्राम, परत सोप 25 ग्राम आणि मेथ्या 25 ग्राम घेतलेल्या आहे. त्याचबरोबर 10-15 मिरे आणि 10-15 लवंगा घेतलेल्या आहे आणि 15 ग्रामच्या जवळपास कलोंजी किंवा कळवंची सुद्धा म्हणतात. हा आपला ड्राय घरगुती मसाला तयार करून घ्यायचा. त्यानंतर 1 किलोच्या जवळपास मी इथे तेल घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं तेल. आपण कमी जास्त प्रमाणामध्ये सुद्धा टाकू शकतो. त्यानंतर एका कढाईमध्ये मंद गॅसवर सोप, धणे आणि मेथ्या अशा भाजून घ्यायच्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा घरगुती मसाला स्किप सुद्धा करू शकता आणि नुसता रेडीमेड मसाला सुद्धा घालू शकता. तर हे आपण भाजलेल्या जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामधून असं जाडसर भाजून घ्यायच्या. एका साईडला आपण जे शेंगदाण्याचं तेल ठेवलेलं होतं, ते चांगलं कडकडीत करून नंतर थंड होऊ द्यायचं. कोमटसर असेल तेव्हाच लवंग आणि मिरे घालायचे आणि 25 ग्रामच्या जवळपास इथे गावरान लसूण घेतलेला आहे मी. तो सुद्धा कोमट तेलामध्ये ॲड करायचा. हे सगळे पदार्थ आपण फक्त कोमट तेलामध्ये का बरं टाकतो? याला आपल्याला डीप फ्राय करायचं नसतं. वर्षभर आपल्या लोणच्यामध्ये राहतं आणि ते मुरतं. त्यामुळे आपल्याला याच्यात कोमट तेलामध्येच टाकावं लागतं. इथे कळवणची सुद्धा मी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये. ती भाजून मिक्सरमध्ये नाही काढायची कारण ती ऑलरेडीच बारीक असते. आपला हा मसाला सुद्धा रेडी झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही असं जाडसरच मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये. एका भांड्यामध्ये मी कैरीच्या फोडा काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे 50 ग्रामच्या जवळपास ही हळदी घेतलेली आहे. हळदीचं पावडर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता, पण मी इथे 50 ग्रामच घालणार आहे. कारण मला त्याच्यामध्ये रेडीमेड जो मसाला आहे तो सुद्धा ॲड करायचा होता. त्यामुळे मी इथे 50 ग्रामच हळद पावडर घेतलेलं होतं. तुम्ही जर रेडीमेड मसाला घालणार असेल तर बरेच जण त्याच्यामध्ये हळद टाकत नाही. पण हळद टाकल्याने आपलं जे लोणचं असतं ना, ते खराब होण्याची शक्यता 0% असते. त्यामुळेच आपण हळद ही नक्कीच टाकायची असते लोणच्यामध्ये. पावसाळासुद्धा आहे त्यामुळे हळद ही तुम्ही नक्कीच घाला. 2 किलो कैऱ्यांसाठी अर्धा किलो मोहरी ही बरोबर होत असते. पण ह्या 2.5 किलोच्या जवळपास माझ्या ह्या कैऱ्या आहे. त्यामुळे मी घरगुती मसालासुद्धा त्याच्यामध्ये यूज केलेला होता. त्याचबरोबर 50 ग्राम इथे लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करणार आहे. थोडंसं तिखट लोणचं छान लागतं म्हणूनच मी इथे 50 ग्रामच्या जवळपास मिरची पावडर यूज करते आहे. इथे मी लोणचं मसालासुद्धा टाकणार होते. तर बेडेकर कंपनीचा हा लोणचं मसाला आहे. तर त्याच्यामध्ये
तुम्ही कुठल्याही कंपनीचा मसाला हा टाकू शकता. सुहानाचा म्हणा किंवा रामबंधूचा मसालासुद्धा खूप टेस्टी आहे. तर तुम्हाला जर ना जास्त तिखट नको असेल तर तुम्ही मिरची पावडर स्किप करायची आणि नुसता हा रेडीमेड मसालासुद्धा ॲड करू शकता. तर बघा आपल्या लोणच्याचा कलरसुद्धा किती उठावदार दिसायला लागला ना लगेचच. अजून तर याच्यामध्ये आपल्याला तेलसुद्धा टाकायचं बाकीच होतं. छान याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ना सगळा मसाला, सगळ्या ज्या कैऱ्या आहेत त्याला लागला पाहिजे आणि हाताने सुद्धा तुम्ही छान त्याला मिक्स करून घेऊ शकता. त्यानंतर बघा इथे मिठाची बारी आहे. मीठ हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम हे लोणच्यामध्ये करत असतं आणि मीठ जर कमी झालं तर आपलं लोणचं सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. तर इथे मी 300 ग्रामच्या जवळपास इथे मीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर काटा असेल मोजमाप करण्याचा त्याने सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता आणि जर 400 ग्रामही तुम्ही मीठ घालू शकता 2.5 किलो या लोणच्यासाठी. कारण आपलं लोणचं हे वर्षभर टिकवण्यासाठी आपल्याला मीठ आणि हळद ही टाकावीच लागते आणि आता पावसाळा आहे. त्यामुळे लोणच्यामध्ये जर मीठ कमी पडलं तर आपलं हे लोणचं खराब होऊ शकतं. तुम्हाला जर वाटलंच तर मीठ कमी वगैरे झालंय, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा 2-3 दिवसांनी सुद्धा याच्यामध्ये वरतून मीठ ॲड करू शकतो. लोणच्यामध्ये मीठ हे लगेचच विरघळून जात असतं, त्यामुळे तुम्ही नंतरही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. तर बघा हिंग घेतलेला होता मी. हिंगसुद्धा टाकलेला आहे चिमूटभर. जास्त हिंग नाही आवडत माझ्याकडे, पण मी थोडंसं हिंग ॲड केलेला होता. त्यानंतर जे तेल होतं आपलं गरम करून घेतलेलं ते पूर्णपणे थंडगार आपलं पूर्ण बोट थोडंही भाजणार नाही किंवा जाणवणार नाही असं तेल टाकायचं आहे लोणच्यामध्ये. तुम्ही जर तेल गरम टाकलं तर आपलं लोणचं हे नासून जाऊ शकतं. त्यामुळे पूर्ण थंडगार झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं असते. तर आहोंची डिमांड होते याच्यामध्ये मिरच्या ॲड कर म्हणून. सगळ्यात लास्टला ह्या मिरच्या मी ॲड करतीये. मिरच्या पण आपल्याला कच्च्या नाही घालायच्या आहे. थोडंसं कोमटसर तेल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या ह्या मिरच्या आणि थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे बघा माझं लोणचं हे तयार झालेलं आहे. ते पण पावसाळ्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी जर तुम्ही केअरफुली केल्या, तर आपलं लोणचं हे वर्षभर टिकतं आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे. तुम्हाला जर बाहेरचा मसाला जरी आवडत नसेल, तर घरगुतीसुद्धा मसाला तो ॲड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कलमीसुद्धा घालू शकता. तर बघा माझ्याकडे ही भरणी आहे. मागच्या वर्षीच घेतलेली होती मी 5 किलोच्या जवळपास याच्यामध्ये लोणचं बसतं. तर मी पूर्ण छान क्लीन करून घेतली, उन्हामध्ये वाळवून घेतली. दुसऱ्या दिवशी बघा लोणच्याला किती छान कलर आलेला होता. त्याचबरोबर तेलसुद्धा पूर्ण बाजूने सुटलेलं होतं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि तुम्हाला जर ना आंबट गोड असं लोणचं हवं असेल तर याच्यामध्ये खिसून तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. तर आय होप की तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्कीच करा. तर चला बरणीमध्ये लोणचं वगैरे भरून ठेवते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन. बाय.